पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लेजंड ऑफ मौला जट चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। राज ठाकरेंनी ट्विट करून हा इशारा दिलेला आहे। कलेला सीमा नसतात, पण पाकच्या बाबतीत हे अमान्य असल्याचं राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। इतर सरकारांनी देखील चित्रपट प्रदर्शित होऊ नये असं देखील राज ठाकरेंनी आवाहन केलंय। थिएटर मालकांनी देखील चित्रपट दाखवायच्या भानगडीत पडू नये असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलेला आहे। नवरात्री दरम्यान मला कुठलाही संघर्ष नको, सरकारनं चित्रपट प्रदर्शित होणार नाही हे पाहावं असं देखील राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, राज ठाकरेंनी थेट इशाराच दिलाय। या आधी देखील काही वर्षांपूर्वी मनसेकडून अशाच प्रकारे इशारा देण्यात आला होता आणि तेव्हापासून महाराष्ट्रात किंवा मुंबईत तरी आजपर्यंत पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट हे प्रदर्शित झालेले नाहीयेत। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हा जो चित्रपट आहे लेजंड ऑफ मौला जट, हा प्रसिद्ध अभिनेता आहे फवाद खान त्याचा हा चित्रपट आहे। मात्र त्याचा चित्रपट प्रदर्शित होत असताना देखील मनसेने आता आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोणत्याही प्रकारे हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असं सांगितलं आणि आवाहन देखील केलं राज ठाकरेंनी की इतर देखील राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, कारण की पाकिस्तानी कलाकार जे आहेत किंवा पाकिस्तानी कला जी आहे ती भारतामध्ये नाही दाखवायला पाहिजे अशा मताचे राज ठाकरे आधीपासूनच होते। आता देखील त्यांनी आपला स्टँड घेतलेला आहे। सरकारला त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देखील आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारे संघर्ष होणार नाही, यासाठी आधीच तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, नाहीतर मग शेवटी मनसेचे कार्यकर्ते कशा प्रकारे आंदोलन करतात हे सर्वांना माहिती आहे। अशा प्रकारे धमकीवजा दम देखील राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटवरून दिलेला आहे। त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये, ऐन नवरात्रोत्सवामध्ये प्रदर्शित होणारा हा जो चित्रपट आहे त्यावेळी पुन्हा एकदा संघर्ष होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, स्वाभाविकच। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा नवरात्री दरम्यान मला कुठलाही संघर्ष नको असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा चित्रपट प्रदर्शित होतोय। हा चित्रपट प्रदर्शनाला आता राज ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे आणि याबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। या सगळ्याबाबत राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे। लेजंड ऑफ मौला जट चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी देताना कलेला सीमा नसतात, पण पाकच्या बाबतीत आपल्याला हे अमान्य असल्याचं राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलेलं आहे। यासोबतच राज्य सरकारनं हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये असं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलेलं आहे। शिवाय राज्य सरकार सोबतच महाराष्ट्राबाहेरच्या इतर सरकारांना देखील त्यांनी याबाबत आवाहन केलेलं आहे। याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घ्यात। मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, खरं तर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे जर का या सगळ्याबाबत सेन्सॉर बोर्ड असेल किंवा एकंदरीतच यंत्रणांकडनं अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर? आहे की सन्मान्य राष्ट्रपतींची जी भूमिका मांडली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्यापासून भूमिका आहे की जोपर्यंत पाकिस्तान आपलं वर्तन सुधारत नाही, जोपर्यंत ज्या पद्धतीने अतिरेकी कारवाया पाकिस्तानकडनं केली जातात, आमचे अनेक जवान हे सरहदीवर शहीद होतात आणि अशा पाकिस्तानचे चित्रपट का आपण रिलीज करायचे, का त्यांच्या गोष्टींना वाव द्यायचा? त्यामुळे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जी सन्मान्य राजसाहेबांनी मांडलेली आहे ती अतिशय योग्य भूमिका आहे आणि त्याचं तंतोतंत पालन आम्ही रस्त्यावर करू। जर शासनाने योग्य ती पावलं उचलली नाहीत तर त्याचे जे काय परिणाम असतील ते त्या लोकांना भोगावे लागतील। संदीपजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।